काँग्रेसचे सेवा दलाच्या वतीने पदाधिकारी यांना उमेदवारी द्यावी असे निवेदन देण्यात आले। सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने काँग्रेस भवन सांगली येथे आज प्रवीण कार्यक्रम करण्यात आला। यावेळी काँग्रेस सेवा दलाच्या वतीने येणारा सांगली महानगरपालिकेमध्ये 10% जागेवर काँग्रेसचे सेवादलाचे पदाधिकारी यांना उमेदवारी द्यावी असे निवेदन जिल्हा काँग्रेसचे नेते माननीय विश्वजित कदम, खासदार विशाल दादा पाटील व जिल्ह्याच्या पार्लमेंटरी बोर्डाकडे मागणी करावी असे ठरवण्यात आले। प्रारंभी सांगली जिल्ह्याच्या नेत्या माजी मंत्री श्रीमती शालिनीताई पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे पैगंबर शेख गुलाबराव भोसले, कार्याध्यक्ष अनिल मोहिते, सचिन पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली। यावेळी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी महानगरपालिकेमध्ये तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये सेवा दलाच्या निवडून येण्याच्या क्षमतेचे पदाधिकारी यांना उमेदवारी देण्यासाठी व त्यांना निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया व जिल्हा परिषद व पंचायत समिती व महानगरपालिकेवर का करूया व जिल्हा परिषद व पंचायत समिती व महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवूया। यावेळी स्वागत प्रास्ताविक मौलाली वंटमोरे व शेवटी आभार मानले विठ्ठलराव काळे यांनी मानले। यावेळी सौ प्रतीक्षा काळे, शमशाद नाईकवाडी, मीना शिंदे, डॉक्टर अर्जुन सुतार, राजेंद्र कांबळे, मुफीत कोळेकर, शैलेंद्र पिराळे, अमन इनामदार, सूर्यकांत कुकडे, खीब साहेब, नामदेव पठाडे, सुरेश गायकवाड, गणेश वाघमारे इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते। सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके। अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेल सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके। अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।